आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती वयापर्यंत पोलीस भरती चालते आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही बघायचा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओसाठी वयासाठी जे पण असतील पोलीस भरतीचे अति महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे असतात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो व्हिडिओला बघूया. तर मागच्या भरतीचा हा परिपत्रक मित्रांनो, हा परिपत्रक तुम्हाला कुठे भेटणार आहे त्याविषयी पण मी सविस्तर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. हा परिपत्रक त्यामध्ये बघू शकता. आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्ही बघू शकता 10वी-12वीचे मार्कशीट, तुम्हाला जन्मदाखला म्हणून टी.सी. वगैरे लागते मित्रांनो. आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमिसाईल वगैरे जातीचं ज्यांचे कास्ट असेल कास्ट, त्याच्यानंतर नॉन एम.एस.सी.आय.टी असेल तर एम.एस.सी.आय.टी. तुम्ही जर समांतर आरक्षणमध्ये असतील तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असतील आणि तुमचं त्यासाठी प्रमाणपत्र लागतं मित्रांनो. आणि माजी सैनिक वगैरे असतील तुमच्यासाठी डिस्चार्ज कार्ड लागतं मित्रांनो. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तसाठी भूकंपग्रस्त, जे पण तुमचे असतील मित्रांनो, जे विद्यार्थी एन.सी.सी मार्क असतात, एन.सी.सी सी सर्टिफिकेट असतं मित्रांनो, त्यांना पोलीस भरतीमध्ये 5 मार्क देण्यात येते मित्रांनो. त्यानंतर आपण खाली बघूया मित्रांनो, पोलीस भरती यामध्ये सविस्तर प्रत्येक म्हणजे भरतीची नियमावली मित्रांनो, ते प्रत्येक नियमावली या व्हिडिओमध्ये या PDF मध्ये आपल्याला सांगण्यात आलेली मित्रांनो. तुम्ही बघू शकता ओपन प्रवर्गासाठी तुम्हाला 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. आणि मागच्या 2 भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना वयवाढ वगैरे मिळून देण्यात आलेली, त्यामुळे अनेक विद्यार्थी पोलीस वगैरे झाले, अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न वगैरे पूर्ण झालेले. त्यानंतर मागास वर्गामध्ये बघू शकतो अजाती, अजमाती, व्हिज, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, EWS, SCBC, EWS तुम्हाला ऑर्डर सगळ्या कॅटेगरीमध्ये 18 ते 33 वयापर्यंत पाहायला मिळते. आणि समांतर आरक्षणमध्ये जे असतात विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यांना 18 ते 45 वयापर्यंत ते पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. मागच्या 2 भरतीमध्ये तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वयवाढ पाहायला मिळाली मित्रांनो. आणि तुम्ही या भरतीमध्ये जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला वयवाढ वाढून मिळतील अशी बरेच चान्सेस आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आमदार, खासदार तुमचे जे पण असतील त्या ठिकाणी तुम्हाला निवेदन करायचं आहे वयवाढसाठी. नक्कीच तुम्हाला वयवाढ वगैरे पाहून वाढून मिळेल. त्यानंतर अनाथ वगैरे बघू शकता. अनाथ जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 18 ते 33 वर्ष. महिला उमेदवारांचं पण खाली दिलेलं मित्रांनो. महिला उमेदवारांचं बघू शकतो समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी 18 अनिवार्य मित्रांनो. वयोमर्यादा कमीत कमी तुमच्या 18च्या वरती पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी 28 आणि 28+5 खेळाडूसाठी महिलांना, पोलीस पाल्यासाठी 28, होमगार्डसाठी 28, माजी सैनिक वगैरे असतात त्यांना मित्रांनो 28+3 म्हणजे. आणि जे मागास प्रवर्गातील असतात तुम्हाला कॉलममध्ये समोरच्या कॉलम यामध्ये बघू शकता तुम्ही, जे मागास प्रवर्गातील त्यांना अजून म्हणजे वयवाढ वगैरे करून देण्यात आलेली यामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी तुम्ही ही वयोमर्यादा बघू शकता. आणि पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना PDF लागत असेल मित्रांनो, PDF बघायची असेल त्यांनी कमेंटमध्ये PDF कमेंट करायचं मित्रांनो. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आणि सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि या पत्रकमध्ये पोलीस भरतीचे महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र वगैरे असतात, नियमावली की जे पण मित्रांनो सगळं सविस्तर देण्यात आलेले आहे. नक्की तुम्ही एकदा हे परिपत्रक वाचून घ्या मित्रांनो. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी यामध्ये पोलीस भरतीच्या जे पण रिलेटिव्ह असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुम्ही शारीरिक पात्रता बघू शकता. याच्यामध्ये महिलांसाठी 155 हाईट, पुरुषांसाठी 165 आणि तृतीयपंथी वगैरे त्यांच्यासाठी पण इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 आणि फुगवून तुम्हाला 5 सेंटीमीटर फुगवायची आहे. या परिपत्रकामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी एकदम तंतोतंत सांगण्यात आलेल्या तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये शारीरिक पात्रते वगैरे त्यामध्ये सांगितलेले आहे. अजून तुम्हाला मी खाली सांगतो मित्रांनो, अजून तुम्हाला ग्राउंड वगैरे विषयी जे पण असते पोलीस भरतीचा ग्राउंड कसा होतो त्याविषयी पण सविस्तर माहिती खाली मध्ये दिलेली मित्रांनो, हे बघू शकता. पुरुषासाठी 1600 मीटर होतो मित्रांनो, त्यासाठी 20 मार्क आहे. गोळाफेकसाठी 15 आणि 100 मीटरसाठी 15 म्हणजे एकूण टोटल तुमचं 50 गुणाची मैदानी चाचणी होते. महिलेचं पण बघू शकता. 20 गुणासाठी 800 मीटर, 100 मीटरसाठी 15 आणि गोळाफेकसाठी 15, टोटल म्हणजे 50. पुरुष आणि महिला दोन्हीसाठी 50-50. आणि जे तृतीयपंथी त्या उमेदवाराचं पण बघू शकता मित्रांनो. 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक सेम इथे दिलेलं आहे. पुरुषांचं पण आणि महिलांचं पण सेम, म्हणजे सगळ्यांना ग्राउंड सेम मित्रांनो. आणि लेखी परीक्षेसाठी तुम्हाला ग्राउंड झाल्याच्या नंतर मित्रांनो एकचदा क्वालिफाय करतात. आणि एकचदा जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला पेपरसाठी लेखीसाठी बसता येतो मित्रांनो. आणि लेखी आणि मैदानी टोटल ॲड करून तुमची NCCC ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट असेल NCCC मार्क ॲड करून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा एक अंतिम कटाप लावण्यात येतो. आणि अभ्यासाविषयी बघू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचा लेखी परीक्षेमध्ये समावेश आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयावर तुम्हाला पोलीस भरतीचा पेपर होतो मित्रांनो.
वरील विषयावर तुमचा 100 मार्काचा पेपर होतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं देण्यात येते. आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला पोलीस चालकसाठी मित्रांनो LMV लायसन काढून घ्यायचं आहे. LMV लायसन त्यांच्याकडे असेल मित्रांनो, ते एक चालक पदासाठी पण अप्लाय करू शकतात. तुम्ही पोलीस भरतीसाठी 4 फॉर्म भरू शकता मित्रांनो. जिल्हा पोलीसला, चालकला, जेलला आणि SRPFला तुम्ही आणि बँड्समॅनला पण, जे विद्यार्थ्यांकडे जे नॉलेज, जे कौशल्य, म्हणजे जे जे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होती तशी तुमची ती वाद्य चाचणी होती, किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल याच्यासाठी बॅट्समॅनसाठी, तर ते विद्यार्थी बॅट्समॅनला पण फॉर्म भरू शकता. त्यानुसार सविस्तर माहिती तुम्हाला सेवा नियम, प्रवेश वगैरे सगळ्या माहिती यामध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्हाला कोणकोणत्या भरतीसाठी अटी आणि नियम आहे सगळ्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ही मागची जी भरती झाली 2024-25ची, त्याच्याविषयी सविस्तर माहिती या PDF मध्ये आहे मित्रांनो. आणि या प्रकारेच भरती राबवण्यात येते मित्रांनो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की तुम्ही एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तुमचे जे पण डाऊट असतील, क्वेश्चन असतील, कोणाचे काही प्रॉब्लेम असतील, मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल मित्रांनो. ग्राउंडचं वगैरे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी यामध्ये संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. अजून आपण बघूया काही खाली अजून काही नवीन माहिती वगैरे असेल. आणि तुम्हाला ही PDF मी मित्रांनो, PDF तुम्ही कमेंट करायची आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पण मी PDF उपलब्ध करून देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो. आगामी भरतीसाठी, वनरक्षक, दारूबंदी, पोलीस भरती जे पण येणार मित्रांनो, त्यासाठी मी तुमच्यासाठी जे पण अपडेट असतो नक्की अपडेट आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला एक नवीन होमगार्ड भरती पाहायला मिळणार मित्रांनो. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे, नाशिक जिल्ह्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात होमगार्ड भरती पाहायला मिळणार आहे. अदर जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला बरेच होमगार्ड जी मागची भरती झाली मित्रांनो 25मध्ये, तसेच अनेक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पण जे नाशिकचे प्रॉपर असतील मित्रांनो, स्थानिक, त्यांच्यासाठी भरपूर, म्हणजे नाशिक कुंभमेळ्यासाठी तुम्हाला होमगार्डसाठी भरपूर पदं त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही ग्राउंड वगैरे चालू ठेवायचं मित्रांनो. येणाऱ्या आगामी काळी जे पण भरती होणार मित्रांनो, त्यासाठी ग्राउंडचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि पेपराचा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते पुस्तक यूज करायचे कळलं नसेल, तुम्ही बघू शकता या चार्टमध्ये तुम्हाला सविस्तर तुमच्या कॅटेगरीनुसार किती तुम्हाला वयमर्यादा पाहायला मिळते मित्रांनो. एकदा तुम्ही हा चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये जे पण वयमर्यादा असतील त्या तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती वयमर्यादा आहे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळेल. आणि हा चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती आहे, सविस्तर तुमची वयमर्यादा किती तुम्ही बघू शकता. आणि ही PDF मित्रांनो, हे चार्टचं पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो. आणि दारूबंदी पोलीससाठी कोणते बुक वगैरे यूज करायचे ते पण मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आणि वनरक्षक भरती पण तुम्हाला जून-जुलैपर्यंत पाहायला मिळणार मित्रांनो. दारूबंदी आणि वनरक्षक तुम्हाला लागोपाठ एकाच्या एक मागे पाहायला मिळणार आहे. त्याआधी एक होमगार्ड भरती पण मी तुम्हाला सांगितली मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. आणि नवीन पोलीस भरती तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक बऱ्याचपैकी नवीन पोलीस भरतीच्या ज्या जागा असणार मित्रांनो, रिक्त जागेचा अहवाल घ्यायचा आता सध्याला चालू आहे मित्रांनो. माहिती अधिकार वगैरे तुम्ही बघितल्या, मुंबईच्या वगैरे किती जागा रिक्त आहे, त्यामुळे ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सविस्तर टाकण्यात आलेलं आहे. आणि मुंबईला सध्या येणाऱ्या आगामी काळी भरतीमध्ये किती जागा रिक्त राहणार मित्रांनो, त्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होणार आहे मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग. हा शेवटचा तुम्हाला एक चार्ट राहिला होता, तो फक्त विश्लेषण करून सांगायचा होता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.